तर मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, टायटल आणि थंबनेल पाहून आपल्याला समजलंच असेल आज आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत. घनदाट जंगल, पाण्यातून धावणाऱ्या सावल्या, हातात दिवट्या घेऊन केलेलं नृत्य, प्राचीन कातळ शिल्प, खाणकाम, पौराणिक चित्र आणि मनाला गुंफवून टाकणारं पार्श्वसंगीत, हे आता सगळं एकत्र आलंय दशावतार या भव्य मराठी चित्रपटाच्या पहिल्या झलकीमधून. देवभूमी कोकणामध्ये साकारलेली नेमकी कोणती कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे, हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनामध्ये घर करून बसलाय. कोकणच्या लाल मातीशी, तिथल्या लोककलांशी आणि संस्कृतीशी असलेलं नातं याचं दर्शन घडवणार आहे दशावतार. आणि खास म्हणजे चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीन, चौकट राजा, तात्या विंचू अशा वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे अभिनेते दिलीप प्रभावळकर वयाच्या 80व्या वर्षी एका नव्या अनोख्या अवतारामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांची भूमिका नेमकी काय असेल, कोकणातील दशावतारी नाटकांचा धागा या कथेमध्ये कसा गुंफलेला आहे, दशावतारी कलाकारांचे कोणते नवे भावविश्व त्या पडद्यावरती उलगडणार आहे, याची उत्सुकता आता शिगेला पोचलेली आहे. सलग 50 दिवस कोकणातील नयनरम्य ठिकाणी झालेले चित्रीकरण कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे, तिथल्या रूढी परंपराचं आणि लोककलांचं दर्शन घडवणार आहे. पण याला जोड आहे गूढतेची, उत्कंठावर्धक घटनांची आणि वेगवान आणि थरारक कथानकाची. जी स्टुडिओज प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित दशावतार कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलेलं आहे सुबोध खानोलकर सरांनी. 12 सप्टेंबर पासून हा भव्य मराठी चित्रपट येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीसाठी. मित्रांनो, हा चित्रपट नक्की पहा. चित्रपट येतोय 12 सप्टेंबरला. नाव आहे त्याचं दशावतार. मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.